हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुम्ही पण लास्ट व्हिडिओमध्ये आपले जे वायर होते ते चुकीचे निघाले. आपल्याला डबल कोटिंगचे पाहिजे होते, ते निघाले सिंगल कोटिंगचे. पुरे वायर आता मी काढून ठेवले. मी ते वायर घेऊन जातो. आहेत चांगले, पण आपल्याला जी डबल कोटिंगचे ते भेटले नाही. त्यामुळे आता विचार चालू आहे की आम्ही ते वायर जे आहे चेंज करून टाकतो. आता हे वायरचे डबल मी पुन्हा घेऊन चाललो कारण झाले. कितीची आहे रे? यात आहे 1 mm, 1.5 mm, 2.5 mm आणि 2.5 चे दोन आहे. 1 mm चे 1 mm चे 6, 2.5 चे 2 आणि 1.5 चे 2. स्ट्रिंगले कनेक्ट केलं का? अच्छा, हे होती का ती स्ट्रिंग? अच्छा हां, हे स्ट्रिंग लावून आता हा फिटिंगचं काम करू आला. त्या स्ट्रिंगने बांधून पहिले स्ट्रिंग टाकली, त्यातून काढली, त्याला वायर बांधले, ते आले वायर पर्यंत. क्या बात आहे, काय वायर फिटिंगचं छान. हॉल तर होणं त्यांना शेवटी घ्यायला लागला आम्हाला आरआरचाच वायर. एवढं इंडो कॅप फिरून तो जो वायर होता तुम्हाला दाखवला सध्या थोड्या वेळ पहिले, तो वायर जो होता इंडो कॅपचा वापस करून टाकला. एक नंबरचा चांगला माल होता, प्लसवाला, पण डबल कोटिंगचा नव्हता आणि आम्हाला बाजूला डबल कोटिंगचा तो भेटला आणि तो वापस केला. आता तो वायर वापस करायला गेलो मी आणि गौरव कारंजा वापस केला. तिथं सगळं विषय क्लिअर करून टाकला जे हिशोब होता. एक शेवटी आम्हाला आरआरचा वायर मूर्त्यावरून टाकला. कारण सगळ्यात मेन आहे आरआर पॉलिकॉनच ब्रँड माहीत पडले आपल्याला, वायरिंगचे सगळ्यात जबरदस्त आहे. तो घेतला, तो वायर घेऊन आलो. त्याच्यात चालले गेले आमचे कमीत कमी 16,000 रुपये फक्त वायरची गोष्ट करतो मी. त्यात मग आम्हाला वायर आणले किती, 2.5 mm चे 2, 1 mm चे 7 आणि 1.5 mm चे आहे काय ते 3 कितीतरी बहुतेक, तेवढा काहीतरी अंदाजी आहे. तो मी फोटो दाखवून देईन. आता वायर फिटिंग फायनली आता चालू झाली. आज करून टाकते मग गौरवपुरं वायर फिटिंगचं काम क्लिअर. मग यानं काय फरक पडते रे? एवढे कलरचे वायर खूप असतात त्यात गौरे. पिवळे वायर आहे आपले 1 mm. 1 mm. हां, हे सर्व याचे लाईट आहे, लाईट आणि पंखे. लाईट आहे आणि पंख्याचे हा मेनले. अच्छा. वायर अच्छा, ते बोर्डाने आला हां, की ते आपण फक्त बटनात जोडायचे. पिवळे वायर फक्त बटना. बटनात नाही. आता राहिले 3, राहिले 4 वायर. हो, त्याच्यातला निळा जे आहे हां. 1 mm चा, हां, तो आपण अर्थिंगसाठी देतो. झालं. अच्छा ह्या 1.5 mm चा जे हिरवा आहे तो आपण इन्व्हर्टरला देतो. अच्छा. काळा लाल तर तुम्हाला माहितच आहे, न्यूट्रल आणि प्लस. न्यूट्रल आणि प्लस. हे मेनले न्यूट्रल. ओके, क्या बात आहे. आणि आता हा नॉलेज एवढा इम्पॉर्टंट आहे वायरिंगचा. कारण तुम्हाला सांगतो, काल काय झालं, काल रात्रीची गोष्ट आहे घरची. गीझर चालू करायला गेलो मी, रात्री आंघोळ करायला गेलो झोपायच्या पहिले. गीझरमध्ये काहीतरी आपल्या जिथं मी रेंटनं राहत आहो तिथं आहे वायरिंगचा प्रॉब्लेम. 5-6 दिवस झाले कंटिन्यू ते वायर बटन दाबलं, त्यातून निघायचं आहे ढुळला एकदम असा जळल्याचा वाटत. काल पुरा विस्फोटच झाला एवढा. असं समजा की तो बोर्ड पुरं असं उडालं, पुरं जळलं, ते उडालं. नशिबानं मला काही झालं नाही. पण म्हणून आता मला माहीत पडलं की वायराचं एवढं इम्पॉर्टंट काऊन आहे. कारण हा जो 1 mm आहे, या 1 mm वर ACला आपण तो वायर कनेक्ट करू शकत नाही. कारण त्याला लागतं 2.5 mm. जर ACचा आपला 2 टन्स आहे किंवा 2.5 टन्स आहे, त्याला हा वायर सपोर्ट करू शकत नाही. तर एवढं फरक असते. हे नॉलेज एवढं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगू राहिलो वायरचं. जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही आपण काय करतो माहिती, सहसा घरी आपण वायर फिटिंग आता करून टाकली, पुढे जाऊन हे आपल्याला काहीच माहीत नाही वायर फिटिंग. आणि आपण कोणताही लाईट वगैरे मोठं समजा गीझर पकडा, AC पकडा, हे जर लावून राहिलो, याचा जर नॉलेज नसलं आपल्याला प्रॉपर, हे आपल्याला कोण समजलं पाहिजे. कारण 2.5 mmचंच वायर लागला पाहिजे त्या ACला. हे प्लंबरलेच पाहिजे, तुम्हाला माहीत नाही याचं काय इम्पॉर्टंट रोल आहे वगैरे. म्हणून हे आलं इम्पॉर्टंट आहे. कोणती वायर फिटिंग कुठं होऊ राहिली हे आपल्याला माहीत गरजेचं खूप जास्त काम आहे. कारण मग येणं आपल्याला माहीत राहील की इथं जर AC लावतो की हा भाई इथं 2.5 mmचा वायर आपण सोडला होता, तो वायर तिथं कनेक्ट करायला लागेल. नंतर घरी माझा विस्फोट झाला होता, ते काहीतरी वायरिंगचा एवढा मोठा फॉल्ट आहे रेंटच्या जागी. आता आपल्याला राहायला की 2 महिने कसं तरी काढावं लागते. 2 महिने झाले की मग आपण इथं येऊन जाऊ पुढे फॅमिलीला घेऊन. हे विषय कोणी तुम्हाला सांगतच नाही ना, सर्व येऊन काम करून जातात ना. म्हणून तर मी तुला एवढ्या आवडीने विचारून राहिलो. उद्या जाऊन मला माहीत पडलं, उद्या जाऊन जर मला काही काम असलं, मला माहीत आहे की भाई इथं आपण एवढे 1 mm ची वायर टाकली होती, इथं 2.5 mmचं टाकला होता, 1.5 mmचं टाकलं होतं, काय कुठं कामं पडते, एवढं मला बेसिक नॉलेज आलं थोडं. मग सगळ्यात पहिले वायर फिटिंग करशील तू, आणि मग सगळी वायर झाली पुऱ्या घराची, मग लाईटन स्विच बोर्ड एंडले. अच्छा,
हे बा तो 2.5 mm 2800, 1.5 mm 1700 आणि हा 1 mm 1200 त्या रेंज. विचार करा बाहेरचे भाव. नाही इंडो कॅप आणला होता, इंडो कॅप स्वस्त होता, तोही स्वस्त म्हणजे जास्त नाही 50 समजा इकडे तिकडे, पण त्याची क्वालिटी नाही. सगळ्या दुकानदारांनी विचारलं पुऱ्या गावात, सगळे मला येतो डुप्लिकेट माल आहे इंडो कॅप. किती प्लस अशी आरावाली कंपनी आहे. बरं आहे म्हटलं आराम पॉलिगा पाहिला हा बरा वाटला. आरामला टक्कर देणार. आरामला वायरिंग नाही बनला, पण ते डबल कोटिंगच्या ना इंडो कॅपमध्ये डबल कोटिंगचा एक वायर होता. डबल कोटिंग म्हणजे हा वायर याच्यानंतर अजून एक कोटिंग येणार, त्याच्यानंतर तांब्याची तारा दिसेल तुम्हाला. हा मग नंतर ह्याच्यावरच गेम आहे ना. तुम्ही नॉर्मल क्वालिटीचे वायर लावून टाकसान, पुढे जाऊन ते शॉर्ट सर्किट काय करता अंदाजचा गेम आहे पुढे. हे आता एकदा फिटिंग झाली अंडरग्राऊंड हा ते डबल मग काय करावं लागते एवढं म्हणजे आहे की नाही. आताच पाहिजे हे लई पडलं होतं. आणि तो होते ते पण उलट घ्यावं लागतं म्हणजे डबल समजा तुमचं काही झालं तर मग ते स्टार्टिंग असं खोदत काढायला लागतं पुरं. नाही येतं समजून जाईल वायर कोणता हे झालं ते. आता जेनं स्टार्टिंगने काम केलं त्याला माहिती आहे ना, जो नवीन आला त्याला आता नाही राहत ना. ती एक गोष्ट आहे ना. तुम्हाला बनावं लागेल मिस्त्री मध्येच. तो एक विषय. आता मला तर सगळं समोर राहिलं की सगळं बोलायला मला तुला आहे. मी रेकॉर्ड बी करून ठेवला आहे, मला पुरं माहित आहे स्टार्टिंग पासून.